सैफ अली खानवर रात्री चाकू हल्ला, मुलगा इब्राहिमनं रिक्षेतून सैफला रुग्णालयात नेल्याची माहिती। हल्लेखोरांना सैफच्या पाठीत खुपसलं होतं धारदार शस्त्र, सैफला झालेल्या जखमा गंभीर असल्याची माहिती। हल्लेखोराकडून सैफवर एकूण 6 वार, त्यातले 2 खोलवर। हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम, हातात आणि पाठीवरही वार। सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात 2 शस्त्रक्रिया, जवळपास 2.5 तास शस्त्रक्रिया चालल्याची माहिती। न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी झाली, सैफची प्रकृती स्थिर। शस्त्रक्रियेनंतर सैफला आयसीयूत हलवलं, सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती। सैफवर झालेले 2 वार गंभीर, मात्र सध्या प्रकृती स्थिर, डॉक्टर नितीन डांगेंची माहिती। शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। सैफच्या घरातील कर्मचारी, महिलेच्या हातावर चोरांकडून चाकूनं वार, महिलेनं आरडाओरडा केल्यावर सैफ बाहेर आला, त्यावेळी झटापट झाली। संबंधित महिलेच्या तक्रारीवर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चोरीच्या उद्देशानं संबंधित आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला, आरोपीनं पायऱ्यांवरचा वापर केल्याची माहिती। लवकरच आरोपीला अटक करणार, पोलिसांची माहिती। सैफच्या घरी फ्लोर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलं, चाकू हल्ल्याप्रकरणी या कामगारांचीही पोलीस चौकशी करणार। सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना 2 संशयित आढळले, दोन्ही संशयितांचा पोलिसांकडून तपास सुरू। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर त्याच्या घराबाहेरचा पहिला व्हिडिओ समोर, करीना कपूर घरातील मदतनीसांशी बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये चित्रित। शेजारच्या इमारतीमधून उडी मारून चोर सैफ अली खानच्या इमारतीत आला, एक संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचीही सूत्रांची माहिती। सैफ अली खानला कुठल्याही प्रकारची धमकी किंवा धोका नव्हता, तरीही त्याच्यावर चाकू हल्ला झाल्यानं मुंबई पोलीस संभ्रमात, पोलिसांकडून सैफच्या घरातील सीसीटीव्हीची तपासणी। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीमकडून तपास, या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीमकडून तपास सुरू। क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नाईक यांच्याकडून सैफच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी, दया नाईक यांच्याकडून आढावा। पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या 3घांना ताब्यात घेतलं, त्यांची पोलीस स्थानकात नेऊन केली चौकशी। सैफची मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम लीलावती रुग्णालयात, चाकू हल्ल्यानंतर इब्राहिमनं सैफला रुग्णालयात नेल्याची माहिती। सोहा अली खान आणि कुणाल खेमू लीलावती रुग्णालयात, सैफच्या तब्येतीची केली विचारपूस। करिश्मा कपूरनं लीलावती रुग्णालयात घेतली सैफ अली खानची भेट, सैफच्या तब्येतीत सुधारणा असल्याची डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानला भेटण्यासाठी अभिनेता संजय दत्त, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद लीलावती रुग्णालयात, सैफच्या तब्येतीची केली विचारपूस। सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत सैफनं हम तुम आणि सलाम नमस्ते या चित्रपटात काम केलंय। सैफ अली खानवरील हल्ला चिंताजनक, उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया। कार्तिक आर्यनचंही हा हल्ला धक्कादायक असल्याचं वक्तव्य। सैफवर झालेल्या हल्ल्यानं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह, आधी बाबा सिद्दीकी मग सलमान खान आणि आता सैफ अली खान। मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर इतरांचं काय, प्रियंका चतुर्वेदींचा सवाल। अशा पद्धतीनं घटना चिंताजनक, मध्यंतरी त्याच भागात बाबा सिद्दीकींची हत्या झाली, राज्य सरकारनं या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहावं, शरद पवारांची प्रतिक्रिया। सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं, पटोलेंची मागणी। राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, सैफवरील हल्ल्यावरून संजय राऊतांची फडणवीसांचं गृह खात्यावर टीका। राज्यात काय चाललंय, फडणवीसांनी उत्तर द्यावं, राऊतांचा हल्लाबोल। खासदार सुप्रिया सुळेंचा करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरशी फोनवरून संवाद, हल्ल्याची माहिती घेत सैफच्या प्रकृतीची सुप्रिया सुळेंकडून विचारपूस। सैफवरील हल्ल्याच्या सखोल चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी, कुणाच्याही घरात घुसून अशा प्रकारे हल्ला होणं ही गंभीर बाब, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सैफ अली खानवरील हल्ला हा पूर्वनियोजित असू शकतो, मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं सैफला
गेल्या अनेक वर्षांपासून टार्गेट केलं जात होतं. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला का या दिशेनं तपास व्हावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी. सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक, यावरून राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली हे दिसून येतं. खून खंडणी, चोरीसारखे गुन्हे सर्रास घडतायत हे चिंताजनक. रोहित पवारांची ट्विटरवर पोस्ट. सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक, आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह केलं उपस्थित. सैफवरील हल्ल्याचा सलमान आणि बाबा सिद्दीकी घटनेशी संबंध नाही. या प्रकरणात विरोधकांकडून राजकारण सुरू, केवळ त्याचं आडनाव खान असल्यानं राजकारण करणं चुकीचं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. सैफ अली खानसारख्या मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणं दुर्दैवी. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. कलाकारांसाठी भयमुक्त आणि पोषक वातावरण असणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं मत. गृह खातं अपयशी ठरताना दिसतंय. सैफवरील हल्ल्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणेंची फडणवीसांवर टीका. अशा पद्धतीच्या घटना घडू नये ही पोलिसांची जबाबदारी. पोलिसांनी याबाबत खबरदारी घ्यावी. भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया. मुंबई सेफ नाही असं म्हणणं चुकीचं. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडून सर्व माहिती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. वांद्र्यात पोलिसांचा आणखी बंदोबस्त वाढवा. सैफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर एक पोस्ट करून अभिनेत्री पूजा भट्टची मागणी. सैफवरील हल्ल्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून चिंता व्यक्त. मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी व्यक्त केली भीती. सैफ अली खान हल्ला प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतायत. गृहमंत्री लक्ष घालतायत. मुंबईत अशा 1-2 घटना घडल्या ही गंभीर बाब. काही कमतरता असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करू. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. सैफ अली खानवरील हल्ल्याचा अरविंद केजरीवालांकडून निषेध व्यक्त. जनतेला सुरक्षा देण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी. देशात सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांना काय सुरक्षा देणार, केजरीवालांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.